तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या डीजे फिटनेस झोन या मराठी युट्यूब चॅनलवर। तर आपण आता चर्चा करणार आहोत 2023-24 ची जी भरती ऐन पावसाळ्याच्या तोंडावर घेण्याचं सरकारने डिसाईड केलं आणि तसं आक्रमक पवित्रा घेताना सुद्धा दिसत होतं। तेव्हा 2 ते 3 दिवसापासून जे आपले मैदानी परीक्षेचे प्रवेश पत्र आहेत ते सुद्धा मुलांना देण्यात आले। त्यानंतर ज्या तारखा आहेत त्या सुद्धा देण्यात आला। मागील काही दिवसापासून एसीबीसीचा मुद्दा असू दे किंवा वयवाढीचा मुद्दा असू दे, ते प्रलंबित मुद्दे असताना सुद्धा सरकारने भरती प्रक्रिया राबवण्याचं व ती ऑगस्ट महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचं जी घोषणा केली आणि तसा वाटचालही सुरू झाली। मग ते मैदानी बनवण्याचे व्हिडिओज फोटोज असू दे किंवा मग नंतर पूर्ण तयारी झाल्याचे परिपत्रक असू दे किंवा आता जे भरतीसाठी प्रवेश पत्र देणे असू दे, अशी हालचाल दिसू तारखेपासून मैदानी परीक्षा चालू होणार आहेत। तर आम्ही आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, ज्या आमच्या मागण्या आहेत, जे वयवाढीचा असू दे, एसीबीसीचा असू दे किंवा जी पोलीस भरती आहे ते 3 ते 4 महिने पुढे ढकलण्यात यावी, त्यांना 3 ते 4 महिन्यानंतर घेण्यात यावी, असे जे मुद्दे होते ते मार्गी लावले नाहीत तर आम्ही तीव्र आंदोलन करू, असा इशारा जे पोलीस भरती करणारे विद्यार्थी आहेत त्यांनी दिला होता। करिअर अकॅडमीचे अश्विन पांडे सर असू दे, त्यानंतर फिनिक्स अकॅडमीचे संचालक निलेश कराले सर असू दे किंवा स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमीचे संचालक विठ्ठल कांगणे सर असू दे, यांनी सुद्धा आंदोलनात भाग घेण्याचा किंवा आंदोलन करण्याचा, विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याचा इशारा दिला होता किंवा शब्द दिला होता। त्यानंतर 3 ते 4 दिवस उलटून गेले तरी पण कुठल्याही प्रकारची हालचाल राज्य शासनाकडून करण्यात आली नाही, सरकारकडून करण्यात आली नाही आणि अखेर तो दिवस उजाडला 18 तारीख। 18 तारखेला तीव्र आंदोलनाचा जो इशारा दिला होता तर त्याला कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स भेटत नसल्याने स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमीचे विठ्ठल कांगणे सर परभणीवरून पुण्याला जवळजवळ 400 किलोमीटरचा अंतर रात्रभर प्रवास करून पुण्या येथे पोहोचले। त्यानंतर निलेश कराले सरांनी सुद्धा आपल्या जो युट्यूब चॅनल आहे किंवा प्रसार माध्यमाच्या माध्यमातून ज्या आंदोलनाला सहकार्य किंवा आंदोलनात भाग घेतलं। त्यानंतर एकलव्य करिअर अकॅडमीचे अश्विन पांडे सर असू देत, ते सुद्धा आंदोलनात सहभागी झाले आणि पूर्ण महाराष्ट्रामधून पुण्यामध्ये 18 तारखेला जो आपला कलेक्टर ऑफिस समोर त्यांनी अर्ज देऊन किंवा आंदोलन करून आपली प्रतिक्रिया किंवा आपल्याला ज्या भावना आहेत, का पोलीस भरती पुढे गेली पाहिजे, त्यामुळे काय नुकसान होणार आहे किंवा एक संधी तरी द्या, असं गृहमंत्र्यांना असू दे किंवा प्रशासनाला त्यांनी प्रश्न केला। आमचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे, कारण आता जर संधी मिळाली नाही तर कधीच संधी मिळणार नाही, अशी घोषणाबाजी केली। आणि त्यानंतर तेच आपण बघणार आहोत मित्रांनो की आज 18 तारीख आहे आणि उद्या 19 तारीख आहे। उद्यापासून आपल्या पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे। मैदानी चाचणी एसआरपीएफ असू दे किंवा जिल्हा पोलीस असू दे, त्याला सुरुवात होणार आहे। तर आज पुन्हा येथे असू दे किंवा आपल्या मुंबईच्या शिवाजी पार्क इथे असू दे, मुलांनी जास्तीत जास्त हजारोच्या संख्येने जमून तीव्र निषेध केला किंवा पोलीस भरती का पुढे गेली पाहिजे, आपलं मनोगत काय आहे किंवा आपलं म्हणणं काय आहे ते आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून मांडलेलं आहे। वय वाढून मिळावं यासाठी आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर हजारोच्या संख्येने हे सगळे विद्यार्थी या ठिकाणी जमलेले आहेत। काय मागणी आहेत हे ते त्यांच्याकडून जाणून घेऊयात। काय मागणी आहे, का तुम्ही इथं आंदोलन करताय? पोलीस भरतीमध्ये एक संधी हवी आहे। आम्हाला गृहमंत्र्यांनी सांगण्यात आलेलं आहे की कोणत्याही प्रकारच्या विद्यार्थ्यांचं नुकसान करणार नाहीये। आज आम्ही 7 ते 8 महिने झाले आमदार खासदार यांना जाऊन निवेदन देतोय, पण आमच्याकडे जातीने लक्ष दिलं जात नाहीये। मैदानी चाचणी होणार आहे, ती पावसाळ्यामध्ये नाही होऊ शकत। महिलांच्या समस्या असतात, वरतून पाऊस पडतोय आणि खालून ब्लडिंग होतंय, त्या परिस्थितीमध्ये आम्ही कसं रनिंग करू शकणार? आणि ड्युरिंग प्रॅक्टिस जरी तसं झालं तर त्या सिच्युएशनला आमची फिलिंग कशी असणार सर, हेच आम्हाला सरकारला विचारायचं आहे। या ठिकाणी पोलीस भरती सुरू झाली, उद्यापासून ग्राउंड सुरू होते आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांना, ज्या विद्यार्थ्यांचं वय संपलंय त्याच विद्यार्थ्यांमुळे ही भरती सुरू झाली होती आणि त्याच विद्यार्थ्यांना फॉर्म भरायला संधी मिळत नाही।
तर त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांची मागणी तब्बल वय बाळ बाद झालेले आहेत. मात्र तो जो GR होता त्यांनी तो GR 23ला कॉलॅप्स केला 31 डिसेंबरला, पण भरती ही 22ची, त्याच्यामुळे ती भरती त्यांनी 24ला काढली, त्याच्यामुळे ते GR लागू झाले नाही आणि ह्या 1 लाख 1.5 लाख मुलांचं नुकसान झाले. ही भरती असं बी नाही, गृहमंत्री साहेबांनी डायरेक्ट अधिवेशनात सांगितलं होतं 22. तू आता जर आपण बघितलं तर राज्य सरकारने एक भरती काढलेली आहे आणि लाखो विद्यार्थ्यांना त्यामध्ये संधी मिळणार आहे. पण नाही, आमचे वय खूप वय वाढ विद्यार्थी जे 2022-23 आहे संधी भेटलेली नाही, कारण की हा चुकीचा मेसेज गेलेला आहे. विद्यार्थ्यांना संधी भेटलेली नाही, कारण की महाराष्ट्रातून एवढे गोरगरीब विद्यार्थी आलेले आहेत. तुम्ही हिसकावून घेताय सर, भेटलेली संधी विद्यार्थ्यांच्या हातची तुम्ही हिसकावून घेताय व बऱ्याच विद्यार्थ्यांचं वय निघून जात आहे सर. आमचा जो मुद्दा आहे की 22-23 मध्ये निघालेली भरती त्याचं वय काउंटिंग जे आहे ते 22-23च करावं आणि ह्या लाखो विद्यार्थ्यांना एक फॉर्म भरण्याची संधी मिळावी. जर तुमच्या कायद्यामध्ये ही पोलीस भरती बसत नसेल तर येणारं इलेक्शन आमच्या कायद्यात बसत नाही. आम्ही या इलेक्शन मध्ये कोणीही वोटिंग करणार नाही, हे असा आमचा पण आहे. आम्हाला याच्यामध्ये एक फॉर्म भरण्याची संधी मिळायला पाहिजे, आमचं एवढंच एक आहे. आणि सर दुसरा मुद्दा असा आहे, पावसाळ्यामध्ये भरती घेत आहेत सर. मला एक गोष्ट विचारायची आहे शासनाला, गृहमंत्र्यांना, की जर ग्राउंडवरती 100 मीटर 1600 मीटर पळते वेळेस जर विद्यार्थ्याचा कदाचित पाय घसरून पडला, त्याच्या जीवाचं बरं वाईट झालं तर कोण जबाबदार राहणार आहे त्याला? जर आपण बघितलं तर असे वेगवेगळे मुद्दे मागण्या या सगळ्या विद्यार्थ्यांच्या आहेत. अर्थातच जर आपण बघितलं तर त्यांना संधी मिळावी, वय वाढून अर्थातच जे त्यांना संधी या ठिकाणी हवी आहे त्याच्यासाठी ही मागणी आहे. आणि पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर मोठ्या संख्येने ते जमलेले आहेत. कडेकोट पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी लाखोंच्या संख्येने तिथं हजेरी लावली आणि तीव्र निषेध व्यक्त केला. किंवा काय आपली मागणी आहे, वयवाढ का मिळाली पाहिजे, एक संधी तरी मिळाली पाहिजे अशी घोषणाबाजी केली. त्यानंतर सर्व गोरगरीब कुटुंबातील मुले आहेत, शेतकऱ्यांची मुले आहेत. खरंच आमचा जो प्रश्न आहे तो मार्गी लागला पाहिजे. मग तो मराठा आंदोलनातील ACBC सर्टिफिकेटचा मुद्दा असू दे, वयवाढीचा मुद्दा असू दे, किंवा पावसाळ्यात जर ग्राउंड झाले, मैदानीची परीक्षा झाली तर आमचं काय नुकसान होऊ शकतो, हे आपलं मत त्यांनी व्यक्त केलं. विद्यार्थी लाखोच्या संख्येने मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये जमले होते, त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तर अजूनपर्यंत सुद्धा उद्या भरतीसाठीचे हॉल तिकीट आलेले आहेत, विद्यार्थी तिकडे रवाना सुद्धा झालेले आहेत. त्यानंतर अजूनपर्यंत सुद्धा सरकारकडून किंवा प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारचा निर्णय त्या आंदोलनासंदर्भात असू दे किंवा वयवाढ, ACBC किंवा जो पावसाळ्यात ग्राउंड घेण्याचे म्हणजे उद्याच जे ग्राउंड होणार आहेत त्यासंबंधी कुठल्याही प्रकारचा अजूनपर्यंत परिपत्रक आलेलं नाहीत. तरी पण रात्रभरामध्ये काय होतंय का याच्याकडे आपण आपली नजर तर असणार आहे, तसे अपडेट आपण तुम्हाला देणार आहोत मित्रांनो. तरी पण अजून तरी कुठल्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला नाही किंवा परिपत्रक आलेलं नाही मित्रांनो. तर या आंदोलनासंदर्भात असू दे किंवा पावसाळ्यात भरती घेण्यासंदर्भात असू दे, तुमचं काय मत आहे तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो. आपल्याला जसे अपडेट भेटत जाईल किंवा भेटेल तसं मी तुम्हाला अपडेट देण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो. तर इथेच बोलून आपण हा व्हिडिओ संपत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.